आणि सगळ्यात शेवटी हिरव्या मिरचीची झणझणीत चुरचुरीत फोडणी घालूया. खरं तर ऋतू कोणताही असो, कढी, गरम गरम कढी आणि त्यात जर कढी पकोडा असेल तर मजाच वेगळी. अर्थातच आजची माझी रेसिपी आहे कढी पकोडा. पण आजची रेसिपी जरा हटके असणार आहे. आज आपण कढी आणि पकोडे दोन्हीही मुगाच्या डाळीपासून बनवणार आहोत. तर इथे मी मुगाची डाळ, साधारण पाव किलो मुगाची डाळ स्वच्छ धुवून 2 ते 3 तास भिजवून घेतलेली आहे. आता ह्या डाळीतलं पाणी आपण बाजूला काढून घेऊया. आता ही भिजलेली डाळ आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे. त्यासाठी आपण ह्यातलं पाणी वेगळं करून घेत आहोत. बऱ्याच लोकांना बेसनपीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचा त्रास होतो, तर त्यांच्यासाठी हा अतिशय चांगला पर्याय आहे. ह्यातलं पाणी पूर्ण निघून गेल्यानंतर आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. थोडी थोडी डाळ घेऊन आपण ती छान बारीक करून घ्यायची आहे. मी दाखवलेल्या रेसिपीप्रमाणे एकदा ही कढी अवश्य करून बघा. नक्की घरातल्या सर्व मेंबर्सला आवडेल. हे बघा, डाळ आता छान बारीक वाटली गेलेली आहे. याप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी असली पाहिजे. तर आता पूर्ण डाळ आपण या ठिकाणी वाटून घेऊया. तर बघा, आता आपली ही पूर्ण डाळ वाटून झालेली आहे. डाळ पूर्ण वाटून झाली की त्यातली 2 ते 3 चमचे डाळ आपण बाजूला काढून घ्यायची आहे. तर आता ही जी डाळ आपण बाजूला काढून ठेवलेली आहे ते आपण कढीसाठी वापरणार आहोत. आता ह्या वाटलेल्या डाळीमध्ये आपण कढीसाठी लागणारं दही घालून घेणार आहोत. फ्रेश दही शक्यतो कढीसाठी वापरावं. जास्त आंबटही असू नये. चवीला अतिशय सुंदर लागणारी ही कढी पौष्टिक पण तेवढीच आहे. आता डाळ आणि दही आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणीही घालून घेतलं तरीही चालेल. तर बघा, या स्टेजला मी आता अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. पुन्हा एकदा आपण पाणी, दही आणि डाळ व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि आता यातमध्ये आपण आपल्या आवडीनुसार साखर घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ, थोडंसं लाल तिखट याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. याच्यामुळे आपल्या कढीला कलर खूप सुंदर येतो. आणि पुन्हा एकदा हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला धने जिरे पूड घालून घ्यायची आहे. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ज्यात आपण डाळ दळलेली होती त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पूर्ण काढून घेऊया. आता आपण कढीची चव वाढवण्यासाठी थोडा कढीपत्ता आणि लसूण आपण याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे. कढीपत्ता आणि लसणाबरोबरच थोडे जिरेही मी यामध्ये घालून घेतलेले आहे. त्यातच साधारण 1 इंच आलं घालून आता आपण हे सर्व जिन्नस बारीक करून घेऊया. अर्थातच हे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तरीही चालेल. तर बघा, मी जास्त बारीक न करता साधारण दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे. याप्रमाणे हे मिक्सरमध्ये जरी जाडसर वाटून घेतलं तरीही चालेल आणि त्याची टेस्ट मात्र खूप सुंदर लागते. आता आपण कढी करून घेऊ. सुरुवातीला मी साधारण 2 चमचे एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्यातच मी आता 2 चमचे तूप घालून घेणार आहे. हे गरम झालं की यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊ. मोहरी छान तडतडली की जिरे घालून घ्यायचे आहेत. त्यानंतर थोडेसे मेथी दाणे यात वापरायचे आहेत.
त्यातच 2 मध्यम आकाराचे तेजपत्ते मी घालून घेतलेले आहे. त्यानंतर हिंग आणि आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि आता कढीला छान रंग येण्यासाठी अगदी थोडीशी हळद आपण घालून घेणार आहोत. आवडत नसेल तर हळद इथे स्किप केली तरीही चालेल. आता हे व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये थोडंसं लाल तिखट घालून घेऊ आणि हे व्यवस्थित पुन्हा एकदा परतून घेऊ. हे व्यवस्थित परतलं गेलं की आपण जे बॅटर बनवून ठेवलेलं आहे कढीसाठी, मुगाची डाळ आणि दह्याचं, ते यामध्ये घालून घेऊ आणि आपल्या आवश्यकतेनुसार त्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे. जशी आपल्याला कढी दाटसर किंवा पातळ आवडत असेल त्याप्रमाणे त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मीठ आणि साखर आपण यापूर्वीच या कढीमध्ये घातलेलं आहे. सो आता याला आपण व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आहे. साईड बाय साईड आपण पकोड्यांची तयारी करून घेऊया. तर जे बॅटर आपण पकोड्यांसाठी काढून ठेवलेलं होतं मुगाच्या डाळीचं, त्यामध्ये मी लाल तिखट, धने जिऱ्याची पावडर, थोडी कोथिंबीर घालून त्यानंतर थोडेसे जिरे यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. यामध्येच मी यापूर्वीच मीठ ॲड केलेलं आहे आणि हे मिश्रण आता आपण व्यवस्थित फेटून घेऊया. आणि इकडे मी साईड बाय साईड कढई तापायला ठेवलेली आहे. त्यात पकोड्यांसाठी तेल घालून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण पकोडे घालून घेऊया. पकोड्यांची साईज आपण आपल्या आवडीप्रमाणे छोटी किंवा मोठी ठेवू शकतो. तर मी यामध्ये छोट्याच साईजचे पकोडे करते आहे, कारण हे कढीमध्ये टाकल्यानंतर त्यांची साईज डबल होते. आता हे सर्व पकोडे आपण दोन्ही बाजूनी छान सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत. पकोड्यांसाठी आपण मुगाची डाळ भिजवून वापरलेली आहे, त्यामुळे पकोडे मंद गॅसवरच तळायचे आहेत की ज्यामुळे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील. तर या पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित पकोडे तळून घ्यायचे आहेत. वाह, बघा किती सुंदर कलर आलेला आहे पकोड्यांना. सोनेरी रंगावर छान तळले गेलेले आहेत. मुगाच्या डाळीचे भजे असल्यामुळे त्याचा सुगंधही खूप छान खमंग येतोय. आता ही बॅच आपली तळून झालेली आहे. आपण एका ताटलीमध्ये हे सर्व काढून घेऊया. असं म्हणतात की आपलं किचन किंवा स्वयंपाकघर हे एक प्रयोगशाळा असते, जिथे आपण वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे पदार्थ करू शकतो. चला तर पकोड्यांची पहिली बॅच तर काढून झालेली आहे. अजून एक बॅच आपण इथे करून घेऊया. आपली पारंपरिक रेसिपी म्हणजे आपण डाळीच्या पिठाचे किंवा बेसनाचे पकोडे करून कढीमध्ये टाकतो. तीच पद्धत आपण जरा वेगळी इथे केलेली आहे. आपण इथे मुगाच्या डाळीचे भजे केलेले आहेत आणि ते आपण आता कढीमध्ये घालणार आहोत. पण याहीपेक्षा वेगळा पदार्थ म्हणजे आपण इथे जे मूग डाळ वापरली आहे पकोड्यांसाठी, याऐवजी आपण उडदाची डाळ जरी वापरली तरी ते पकोडे अतिशय सुंदर लागतात कढीबरोबर. नवीन नवीन पौष्टिक प्रयोग करून बघायला हरकत काय आहे. योग्य नियोजन, प्रॉपर मेजरमेंट जर असेल तर पदार्थ शक्यतो बिघडतच नाही. चला तर बोलता बोलता आपली दुसरी बॅच पण हे तळून झालेली आहे. हे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घेतलेले आहे. चला तर आता साईडला आपण जी कढी उकळण्यासाठी ठेवलेली होती त्या कढीमध्ये हे पकोडे आपण थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहेत. आता हे पकोडे आपण ह्यामध्ये टाकले ना कढीमध्ये की पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घेऊयात कढी. आणि आता याला साधारण 5 मिनिटापर्यंत छान उकळून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने कढीला उकळी आली पाहिजे. मधून मधून थोडंसं कढीला हलवून दिलं की पकोड्यांमध्ये कढी छान मुरली जाते. सर्वात शेवटी त्याच्यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे. आता दुसऱ्या बाजूला एक तडका पॅन ठेवून त्यामध्ये मी साधारण 2 चमचे एवढं तेल घातलेलं आहे. त्यामध्ये जिऱ्याची फोडणी करून आपण हिरव्या मिरच्यांना कट मारून घेतलेला आहे मध्ये आणि ह्या मिरच्या आपण फोडणीमध्ये घातलेल्या आहेत. आता ही छान चुरचुरीत फोडणी आपण आपल्या कढीवर घालून घेऊया. तर या ठिकाणी आपली अतिशय टेस्टी आणि पौष्टिक कढी तयार आहे.
चला तर आपण आता ही सर्व करूया. तर मी सुरुवातीलाच इथे कुकरमध्ये साईडला भात लावून घेतलेला होता. तर गरम गरम भात मी पहिले वाढून घेते आहे. त्यानंतर ह्यातलेच थोडेसे पकोडे साईडला ठेवले होते तेही साईडला सर्व करून घेऊया. आणि भातावर गरम गरम घट्टसर अशी कढी सर्व करायची आहे. त्याचबरोबर तोंडी लावण्यासाठी म्हणून मी इथे खारातली मिरची घेतलेली आहे. वा, एकदम सही बेत झाला आहे. तर नक्की या पद्धतीने कढी करून बघा. अतिशय सुंदर त्याचप्रमाणे पौष्टिक कढी होते. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी जरूर कळवा. आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्थ रहा, स्वस्थ खा. धन्यवाद.